नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 मे बुधवार। तर आज दिवसभराचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, पुण्यात येत्या सोमवारी तारीख 13 लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। शहरात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमान सरासरीपेक्षा सातत्याने जास्त नोंदवले जात आहे। येत्या सोमवारी लोकसभा मतदान होणार आहे, त्यामुळे हवामान खात्याने या अंदाजाला महत्त्व आलेले आहे। शहरात मंगळवारी कमाल तापमान 39.3 इतके नोंदवले गेले होते। पुढील 4 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत तारीख 11 आकाश सकाळी मुख्यतः निरभ्र राहील, तर दुपारनंतर अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल असा अंदाज आहे। शहर आणि परिसरात रविवारी तारीख 12 आणि सोमवारी तारीख 13 या दोन्ही दिवशी आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील। राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे 43 सेल्सिअस होते। राज्यात उन्हाचा चटका त्रासदायक ठरत आहे। दरम्यान बुधवारी तारीख 8 ला मराठवाड्यातील वादळी वाऱ्यासह विदर्भात गारपिटीसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भातून तेलंगणा अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे। राज्यात उकाडा कायम असून पावसाला पोषक हवामान होत आहे। बुधवारी मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा, तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। धन्यवाद।